की आम्ही पूर्ण ताकदीने ही लढाई लढू. ज्या पद्धतीनं अभिजित वंजारी साहेब, आपण पाहिलं असेल ती लढाई लढलो. त्याच्यापूर्वी आम्ही राजेंद्र मुळक साहेब त्यांची लढाई लढलो. त्यावेळेस सुद्धा आमच्याकडे कमी मतं होते, पण आम्ही जिंकलो होतो. कारण ही जी वैचारिक लढाई आहे, जी वैचारिक लढाई आमचे नेते राहुल गांधी लढत आहेत, सोनियाजी गांधी लढत आहेत, आमचे खरगे साहेब लढत आहेत, आमचे हर्षवर्धन सपकाळ साहेब लढत आहे, इथे सुनील केदार. तुम्ही उमेदवार म्हणून फायनल झाले का? तुमचं फायनल झाले? तुम्ही उमेदवाराचं म्हणून फायनल झाले का तुम्ही? मला फॉर्म भरायला सांगितलेलं आहे. मी आता सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनात कलेक्टर ऑफिसला फॉर्म भरायला चाललेलो आहे. तुमचा पहिला किती उमेदवार फॉर्म भरणार आहे? मला त्याची काहीच कल्पना नाही. मला फॉर्म भरायला सांगितलेलं आहे आणि आता सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनात, त्यांच्या आशीर्वादात मी फॉर्म भरायला चाललो आहे. नैतिक लढाई म्हणायचं, जरी संख्याबळ कमी असलं तरी मैदानात उतरत आहे तुम्ही, तर एक नैतिक लढाई म्हणायचं का? छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे 1/10 पण सैन्य नव्हतं, पण प्रत्येक लढाई ते जिंकले होते. कारण की त्याच्या मागे स्वराज्याची कन्सेप्ट होती. आज जनता ज्या पद्धतीने चेपलेली आहे, जनता ज्या पद्धतीने महागाईमध्ये चेपलेली आहे, बेरोजगारीमध्ये चेपली आहे, नीटचे पेपर म्हणजे पेपर लीक सरकार आहे हे, या सगळ्याच्या विरोधामध्ये जे प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत जनतेने, त्या प्रतिनिधीकडनं याच्या विरोधात लढणाऱ्या काँग्रेसला मतदान करावं अशी जनमानसाची भावना आहे. ते प्रतिनिधी नक्कीच काँग्रेसला मतदान करतील असा आमचा विश्वास आहे. एबी फॉर्मवर पहिलं नाव कुणाचं आहे तुमचं असं कळत आहे? मला फॉर्म भरायला सांगितलेला आहे. मी फॉर्म भरायला चाललो आहे. एबी फॉर्म काय वाद होता का? काय 5-6 उमेदवार देणार असं काय होतं का? नाही, म्हणजे तुम्ही विचार करा ना, कालपर्यंत ह्या गोष्टी सुरू होत्या की काँग्रेसकडे काहीच उमेदवार नाही आहे आणि आज तुम्हीच आम्हाला प्रश्न विचारतात की 4-5 उमेदवार आहे. म्हणजे बीजेपी घाबरले असं वाटते मला. काहीतरी मेसेज आला. शेवटच्या तासापर्यंत काँग्रेसचा उमेदवार निश्चित नव्हता. काय कारण याच्या मागे गडबडी किंवा काय? सांगितलं नव्हतं, निश्चित नव्हतं असं हे कोणी सांगितलं तुम्हाला कळलं नव्हतं? तुम्हाला कधी सांगितलं लढायचं आहे म्हणून? मला सांगितलं. मी तर लढाईसाठी नेहमीच तयार. मी रोजच लढतो. एबी फॉर्म कोणाला देण्यात आलाय हे तर काही कळलं? मी फॉर्म भरलेला आहे. अगदी तुम्ही भरला म्हणजे आता जाणार. मी फॉर्म भरलेला आहे, नेत्यांच्या हातात फॉर्म दिलेला आहे. आता फॉर्म द्यायला मी चाललो आहे. एबी फॉर्म जोडलेला आहे. माझ्यासोबत मला आशीर्वाद द्यायला सगळे नेते इथं उपस्थित आहेत. किती? याच्यापेक्षा अजून तुम्हाला काय सिग्नल पाहिजे हे मला कळत नाही. किती जणांनी असं म्हणायचं का अतुल लोंढे काँग्रेसचे उमेदवार हे अधिकृत नागपूरचे अधिकृत? आता या संदर्भामध्ये तुम्ही आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब आहेत, सुनील केदार साहेब आहेत, नितीन राऊत साहेब आहेत, आमचे विकास भाऊ ठाकरे आहेत, आमचे आता नवनियुक्त अध्यक्ष प्रफुल्ल गुर्दे आहेत, हे सर्व नेते आहेत. इथे बबलू आमचे खासदार साहेब आहेत, सगळे नेते आहेत. सगळ्या पक्षाचे राष्ट्रवादीचे नेते आहेत. आता अनिल देशमुख साहेब पण तिथे कलेक्टर ऑफिसला येत आहेत. सगळे लोक आहेत. ते त्या सगळ्या लोकांकडून तुम्हाला उत्तर भेटून जाईल. मला एक सांगा, या संपूर्ण निवडणुकीमध्ये जर तुम्हाला विजय मिळायचा असेल तर फक्त जेव्हापर्यंत भाजपचे मतं फुटणार नाही तेव्हा विजय मिळणार नाही. काय वाटतं तुम्हाला, भाजपची मतं फुटेल का? ही लढाई पक्षाची नाही, ही लढाई वैचारिक लढाई आहे. ज्या पद्धतीनं आम्ही मुळक साहेबांची लढाई लढलो होतो, ज्या पद्धतीनं आम्ही अभिजित वंजारी साहेबांची लढाई लढलो होतो, त्याच पद्धतीनं आम्ही ही लढाई सुद्धा लढू या नगर परिषदेच्या अनुषंगानं. शेवटी प्रश्न हे नागपूर जिल्ह्याचे आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं इथे वाटोळ झालेलं आहे नागपूरचं, त्याच्या अनुषंगानं ते मुद्दे जो उपस्थित ठेवू शकतो त्याला लोक मतदान करणार आहेत. अशा पद्धतीची वैचारिक लढाई आणि ती लढाई आम्ही लढतोय. गोलमोल उत्तर का स्पष्ट सांगा. अतुल लोंढे काँग्रेसचे उमेदवार आहे की नाही? हा अधिकार माझा नाही, हा अधिकार माझ्या नेत्यांचा आहे. माझ्या नेत्यांनी हे आपल्याला सांगायचं आहे. मी कसं सांगणार आहे ते? तुम्हाला ग्रीन सिग्नल दिला सगळ्या नेत्यांनी? सर्वांना तुम्हाला ग्रीन सिग्नल आहे? मला ग्रीन सिग्नल आहे म्हणून मी फॉर्म भरायचा.